रेकॉर्डिंग झालेलं आहे. तर गेल्या आपण लेक्चरला महाकषायाची सुरुवात बघितली. चरकाने जे महाकषाय दिलेले आहेत 50, त्याच्यात प्रत्येकात 10-10 औषध दिलेली आहेत. मी आता परत रिपीट करत नाही. आणि ते महाकषाय ही संख्या आपण आपल्या युक्तीप्रमाणाने आपल्या अभ्यासाने वाढवू शकतो. त्याच्यातील औषधांची संख्या, त्याच्यातील द्रव्यांची संख्या आपण आपल्या युक्तीप्रमाणाने अभ्यासाने वाढवू शकतो. त्यामुळे तेवढेच असले पाहिजेत असा काही अट्टहास नाही चरकांचा. तर ते महाकषाय वर्णन करताना टीकेतही काही खूप त्याच्या कार्याविषयी टीकेतही काही जास्त उल्लेख नाही आहे. त्यामुळे तो विषय घेतला आहे मी. आणि महाकषायाचा प्रॅक्टिसमध्ये उपयोग खूप होतो, चिकित्सेमध्ये सौकर्य येतं. अशा दृष्टीने आपण तो महाकषाय वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. महाकषाय घेताना सांगताना मी कधी औषधं जी चरकाने दिली नाही त्यातलं एखाद दुसरं औषध येईलही किंवा त्यातलं एखाद दुसरं औषध मी घेणारही नाही. कारण प्रॅक्टिसमध्ये जे वापरलं जातं त्याच्याविषयीच बोलणार आहे आणि ज्याच्याविषयी अनुभव आहे त्याच्याविषयीच मी बोलणार आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मेसेजमध्ये विचारा. लेक्चरच्या काय एंडिंगला मी उत्तर देणार नाही, लेक्चर चालू असतानाच उत्तर देईन. तर आत्ता सध्या आपल्याला प्रॅक्टिसमध्ये परिस्थिती अशी होते की आपण सगळे निदानस्थान वाचलेलं असतं, चिकित्सास्थान वाचलेलं असतं आणि आपल्या डोक्यात ज्वराचे हेतू असतात, रक्तपित्ताचे हेतू असतात, अर्शाचे हेतू असतात, कुष्ठाचे हेतू असतात वाचलेलं असल्यामुळे. आणि वेगवेगळ्या अशा वातव्याधीपर्यंत डोक्यात सगळे हेतू असतात आणि आपण ते हेतू शोधायला लागतो रुग्णामध्ये. आणि मग नवीन वैद्यांचं जे स्टुडंट आहेत ते म्हणतात हेतू मिळाले नाहीत किंवा अशा कधी रिप्लाय येतात ज्यावेळी हेतू शोधायला सांगतो त्यावेळी. आणि मग त्याला काही ॲलोपॅथीची जी औषधं चालू असतात, मग ती हायपरटेन्सिव्ह गोळी असेल किंवा रक्तपातळ गोळ्या असतील किंवा अँटीबायोटिक कुठली चालू असेल किंवा रोज तो कुठली अँटासिड घेत असेल, कुठली सॅडेटिव्ह कुठली गोळी घेत असेल, तर अशा गोळ्या त्याला चालू असतात. मल्टीव्हिटॅमिनही घेत असेल, आयर्नची गोळी घेत असेल, तर ह्या गोळ्या हे त्याचे कधी हेतू असतात. आणि आत्ताच्या काळात तर हे हेतू फार बघायला मिळतात. तुमच्याकडे येणारा पेशंट हा बऱ्यापैकी ॲलोपॅथी औषधं खात आलेला असतो किंवा त्याची औषधं काही चालू असतात. मग ती छोटी बीपीची गोळी का असेना, ती छोटी अँटासिड का असेना, ती जेवढी छोटी दिसते तेवढं त्याचं काम मोठं असतं. जर ती बीपीची गोळी किंवा पित्ताची गोळी जर त्याने ज्या दिवशी घेतली नाही, पित्ताची गोळी जर घेतली नाही, त्या दिवशी त्याला आम्लोद्गार येतात, पोटात आग होते आणि असंख्य त्याला तक्रारी होतात आणि तो त्यामुळे ते घेत पण असतो. मग ही एवढीशी छोटी गोळी शरीरावर जर एवढं काम करत असेल तर तिला हेतू आपण का पकडायचं नाही, तर ते पकडायला पाहिजे. आणि मग त्या हेतूंचा अभ्यास करायचा कसा, आणि मग त्या हेतूंचं तर निदान हे करायला हवं. ते हेतू तर बंद करायला हवेत, निदान परिवर्जन करायला हवं. ही आपली चिकित्सेची मूळ सिद्धांत आहे. आणि मग निदान परिवर्जन करायचं म्हणजे ती गोळी बंद करायची. आणि मग ती जर गोळी बंद केली तर त्याला जी काय विड्रॉवल कॉम्प्लिकेशन्स दिसतात ती त्याला दिसणार. मग कसं करायचं? मग ती गोळी बंद करताना नेमकी ती गोळी कुठल्या धातूवर काम करते, कुठल्या स्रोतसावर काम करते, कुठल्या स्रोतसाची तिने दृष्टी केलेली आहे, आणि ती गोळी बंद केल्यानंतर कुठल्या धातूला आपल्याला सांभाळावं लागणार आहे, शरीरातल्या कुठल्या स्रोतसावर आपल्याला डोकं चालवावं लागणार आहे आणि नेमकं शरीरावर काय करणार आहे, ह्यासाठी आपल्याला त्या गोळीची सगळी फार्मॅकोलॉजी माहिती पाहिजे. मग तशा जर गोळ्या आपण बघितल्यात जशा ॲलोपॅथीची औषधं, तर साधारणतः 30, 40, 50च्या औषधाच्या वर काय त्यांचं गाडी जात नाही. आणि तेवढी 30, 40 औषधांची तुम्हाला अभ्यास करून ते कुठल्या स्रोतसावर काम करतं, कुठल्या स्रोतसाची दृष्टी करतं, कुठल्या धातूची दृष्टी करतं, कुठल्या अवयवाच्या अधिष्ठानावर काम त्याचं जातं, अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि त्याचं एक्सक्रिशन कुठून केल्यामुळे आपल्या शरीरातील कुठला अवयवावर त्याचा ताण पडतो, हा सगळा विचार करावा लागतो. आणि हे सगळं करताना आपल्याला तो हेतू आयुर्वेदिक पद्धतीने बघता येतो. तो बघितल्यानंतर तो हेतू आपल्याला बंद करता येतो आणि तो हेतू बंद केल्यावर आपल्याला त्या हेतूचं
हेतूला अनुलक्षून काही औषध देता येतात. तर आपल्याला ती बीपीची गोळी असेल, शुगरची गोळी असेल, अँटासिड असेल, अशा कुठल्याही जे लाईफ सेव्हिंग ड्रग त्यांना ते म्हणतात, अशी कुठली हार्टची गोळ्या बंद करता येतात, अनलेस अँड अनटिल आपल्याला त्याचं सगळं माहिती असायला हवं. तर आता आपण एक गण घेणार आहोत, लेखनीय गण. हे सांगण्याची पार्श्वभूमी अशी की आता लेखनीय गण सांगताना तुम्हाला माहिती आहे की स्थूल पेशंट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लेखनीय गण वापरायला हवा, इथपर्यंत सगळ्याला आपल्याला माहिती आहे. आणि मग त्या स्थूल रुग्णाचं, त्याच्या मांसाचं, मेदाचं लेखन कसं करायचं याविषयी सगळी औषधं आहेतच. पण हे आधुनिक वैद्यकशास्त्रातील औषधं, त्यांना जर हेतू आपण पकडला, म्हणजे आम्ही अशा पद्धतीचे विचार सगळे केलेले आहेत आणि त्या पद्धतीनेच उपचार दिले जातात. मग थायरॉईडची गोळी बंद होते, अँटासिड बंद होते, लाईफ सेव्हिंग ड्रग्स बंद होतात आणि सगळं बंद करता येतं आपण आपल्या धातूंना जर ओळखलं तर हे लेखनीय औषधं आपण स्थूल पेशंटला देतो आणि त्याचं वजन कमी करतो. त्याच्यासोबत आहार विहार हा आहेच, पथ्यापथ्यही आहेच. पण व्यवहारात काही रुग्ण अनेक वर्ष काही औषधही खात असतात ॲलोपॅथीची. आणि तुम्हाला माहिती आहे की डायबिटीसचे पेशंट, काही जण इन्सुलिन अनेक वर्षानुवर्षे घेत असतात. सल्फोनिल युरियासारखा ग्रुप आहे ज्याच्यात ग्लिपेझाईड किंवा ग्लिमेप्राईड अशी जी औषधं येतात, तर त्या ग्रुपची औषधं ते अनेक वर्ष खात असतात. तर ही औषधं, इन्सुलिन किंवा सल्फोनिल युरिया, ही औषधं 5, 10, 15 वर्ष खायला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये स्थूलता येते आणि ही स्थूलता आपल्याला कमी करावी लागते लेखनीय गणाने. मग लेखनीय गणातलं कुठलं द्रव्य इथे वापरायला हवं याविषयी आपण बोलायचं आहे. तर सल्फोनिल युरिया ह्याचं जर काम बघितलं, हे आधी वाचलेलं आहे सगळं, त्याचा अभ्यास केलेला आहे आणि पॅरलल टू आयुर्वेदिक असा अभ्यास करून सगळ्या ड्रग्सची तुम्ही प्रत्येकाने काढायचं. तर ती रसधातू दुष्ट करते आणि क्लेदाला दुष्ट करते शरीरातील. हा रसधातू दुष्ट झाल्यामुळे अशा पेशंटमध्ये त्वचाविकार प्रामुख्याने दिसतात, साधारणतः खाज येणं. तर जे ॲलोपॅथीमध्ये नेक्रोबायोटिक डायबेटिकरम सांगितलं ते त्या डायबेटिक्सचं कधी कधी नसून हे सल्फोनिल युरियामुळे झालेली गोष्ट आहे, वाढते आणि त्वचाविकार वाढतात. क्लेद दुष्ट झाल्यामुळे मूत्रामध्ये वैषम्य येतं, मूत्राचा रंग बदलतो, कधी कधी काळी लघवीला होते, अशा पद्धतीचं दिसतं. आणि असं दूर करण्यासाठी जी लेखनीय औषधं वापरावी लागतात ती मेदगामी, रक्तगामी अशी आपल्याला काढावी लागतात. हे सगळं करताना त्याचा वात वाढू नये यासाठी त्या औषधांची सिद्ध तूपं देणं हे इष्ट ठरतं, जेणेकरून वृक्कासाठी पण ते योग्य असेल अशा दृष्टीने तो विचार करावा लागतो. इथे वापरण्याचं औषध म्हणजे दारवी, हरिद्रा आणि त्रिफळा ही 3 औषधं इथे सुंदर काम करतात. कुठे काम करतात तर डॉक्टरांनी प्रश्न विचारला आहे, साईड इफेक्टची संप्राप्ती कशी बनवावी लागेल. तेही सांगणार आहे सगळं. कठीण काही नाही आहे. तर दारवी, हरिद्रा आणि त्रिफळा चूर्ण यांची सिद्ध घृत बनवा किंवा आहारातून घृत देणं आणि ही औषधं व्यानोदान देणं. अशाने तुम्हाला इन्सुलिन डिपेंडंट, सल्फोनिल युरिया डिपेंडंट, ग्लिपिझाईड जे आहेत ती सगळे सल्फोनिल युरिया डिपेंडंट किंवा त्यामुळे उत्पन्न झालेली जी ओबेसिटी आहे, स्थूलता आहे, ती ह्या औषधांनी कमी होते. हे कमी होत असताना त्वचाविकार म्हणजे कफभूयिष्ठ जी लक्षणं त्यांना दिसतात त्वचाविकाराची, तीही लक्षणं कमी होतात आणि लघवीचं रंग सुधारतो, लघवी चांगली व्हायला लागते. आणि अशा पद्धतीने तुम्ही अशा स्थूलतेमध्ये दारवी, हरिद्रा, त्रिफळा यासारखी औषधं वापरा, त्यांची सिद्ध घृत करा. नाहीतर ती औषधं व्यानोदान काळी देऊन त्याचं रुक्षता येणार नाही याकडे लक्ष देऊन त्याचा आहारविहार ठेवा.
आणि हे केल्यानंतर तुम्हाला या गोळ्याही हळूहळू बंद करता येतात आणि इन्सुलिन पण, स्थूलता कमी झाल्यावर इन्सुलिन पण कमी करता येतं. सोबत तुम्हाला बाकीच्या गोष्टी ह्या तुम्ही गृहीतच धरल्या की तुम्ही बाकी त्यांची दिनचर्या बदलाल आणि हे सगळं बदलाल. आपण फक्त द्रव्याबद्दल बोलतोय म्हणून मी द्रव्य सांगतोय. तर ही औषधं तुम्ही अशा पेशंटमध्ये देऊ शकता, दारवी, हरिद्रा आणि त्रिफळा. त्यानंतर लेखनीय गणामध्ये नागरमोथा येतं. तर नागरमोथा हे जे लेखनीय द्रव्य आहे ते उद्वर्तनामध्ये अतिशय सुंदर काम करतं. हे पाणथळजाणी येणारे द्रव्य वनस्पती आहे, द्रव्य आहे. आणि अशा स्थूलतेमध्ये हे उपयोगी येतं ज्या स्थूलतेमध्ये मेदधातू खूप वाढलेला आहे आणि त्या मेदधातूमुळे आलेले आर्तव दोष काही आहेत. अशा स्थूलतेमध्ये नागरमोथा अतिशय सुंदर काम करतं. डिलेवरीनंतर वाढलेलं जे वजन आहे ते नागरमोथ्याने अतिशय सुंदर कमी येतं. नागरमोथा हे पाणथळ जागी येऊन अग्निमांद्य दूर करणारे वनस्पती आहे. तर डिलेवरीनंतर वाढलेलं वजन ह्याच्यात नागरमोथा चांगलं काम करतं. प्लेन न वापरता त्याच्यासोबत हिरड्यासारखी औषधं वापरणे हे इष्ट आहे. ज्यांना परत परत जेवणाची सवय असते, अध्यशन असतं, 10ला जेव, परत 2ला जेव, परत 4ला जेव, 4ला काहीतरी खा, 8ला जेव, अशांमध्ये जी वाढलेली ओबेसिटी आहे ती नागरमोथ्याने अतिशय सुंदर कवर होते. नागरमोथा तुम्ही द्रव्यामध्ये बघा कसं आहे ते. लघुवृक्ष आहे, शीतवीर्याचा आहे, कटुतिक्त कषाय आहे ते. तर असं नागरमोथा तुम्ही हिरड्याबरोबर दिलं तरी त्याची ओबेसिटी कमी येते. अनुपान तुमच्या युक्तीने, बुद्धीने वापरायचे. तर अध्यशन करणे आणि त्याच्यातून त्या रुग्णाला गुरुत्वम, दैन्यम, उद्वेगम अशा प्रकारची काही लक्षणं दिसत असतील ज्वराची, तर अशा ठिकाणी मुस्ता अतिशय सुंदर काम करतं. मुस्तासोबत परपटक वापरून हिरडा वापरा, अतिशय सुंदर काम करेल. नंतर एक विषय येतो की लहान मुलांमध्ये एक चाइल्ड ओबेसिटी येते. गर्भपणामध्ये खूप मात्रेमध्ये मल्टीविटॅमिन खाणं, प्रोटीन्स किंवा असं जास्त प्रमाणात खाणं, किंवा आईचं सगळी व्यायाम नसणे, अशा पद्धतीचे काही आहार-विहार आईचे असतील तर ओबेसिटी खूप येते. आणि त्या ओबेसिटीमध्ये हा मुस्ता चांगला काम करतो. हा मुस्ता आणि बाळहिरडा असं कॉम्बिनेशन दिलं की ती चाइल्ड ओबेसिटी जो विषय आहे तो कमी होतो. मुस्त्याचं तुम्ही रसगुणविरूपक बघा, म्हणजे तुम्हाला अजून आयडिया येईल. तर उद्वर्तनामध्ये अतिशय सुंदर काम करतो. मेदोजन्य आर्तव दृष्टीमध्ये अतिशय सुंदर काम करतो. बाळंतपणानंतर वाढलेले वजनमध्ये मुस्ता चांगलं काम करतं. हा शोषक असल्यामुळे त्याच्यावर अनुलोमक हिरडा वापरला तर त्याचं काम सुंदर दिसतं. आणि रसपाचन चांगलं करतं. अध्यशनामध्ये तो वापरा तुम्ही. अग्निमंद दूर करणारं द्रव्य आहे. असा नागरमोथा चाइल्ड ओबेसिटीमध्ये बाळ हिरड्याबरोबर द्या, सुंदर पद्धतीने रिझल्ट मिळतील. नंतर काही व्यायाम करणारी माणसं असतात आणि ती जिममध्ये मसल बल्क वाढवण्यासाठी किंवा मसल्स लवकर डेव्हलप होण्यासाठी टेस्टोस्टेरॉनसारखी इंजेक्शन्स घेतात, स्टिरॉइड्स घेत असतात. आणि किंवा अशी माणसं की जी अनेक काळापासून प्रिडनिसॉन घेत आहेत. कुठल्या तरी डॉक्टरने सांगितलं असतं हे औषध घेतल्याशिवाय तुमचं स्किन प्रॉब्लेम आहे किंवा कुठला ॲटोइम्युन डिसीज असेल तो कवर होणार नाही. आणि त्याच्यामुळे एक स्थूलता आलेली असते, पफिनेस आलेला असतो चेहऱ्याला. टेस्टोस्टेरॉन घेऊन मग जिम करणं, नंतर जिम सोडल्यानंतर वजन वाढतं मोठ्या प्रमाणात. आणि अशा स्थूलतेसाठी कुष्ठ म्हणजे उपलेट जे आहे ते औषध अतिशय सुंदर काम करतं, जे चरकांनी लेखनीय गणातच दिलेलं आहे. तर कुष्ठाने सोबत तुम्ही हिरडा वापरा, पण मुख्य जे आहे ते कुष्ठ. तर त्याने स्थूलता अतिशय सुंदर पद्धतीने कवर होते. बर्थ किंवा पिल्स ज्या स्त्रिया घेतात, बर्थ कंट्रोल पिल्स, तर अशांमध्ये पण नंतर त्या अभ्यंतर कोणत्या काळी? व्यानोदान काळी. अनुपान तुम्ही गरम पाणी द्या तुमच्या युक्तीने, तुमच्या बुद्धीने. डॉक्टर स्वाती मॅडम तुम्ही अनुपान प्रत्येक वेळी बदलायला लागतं. मी चॉईस ऑफ ड्रग फक्त सांगतोय.
तो पेशंट समोर आल्यानंतर त्याचं बाकीच्या गोष्टी वेगवेगळ्या असणार आहेत आणि तो सगळा विचार करून तुम्ही अनुपान आणि हे सगळं द्यायचं आहे, मात्रा द्यायची आहे, त्याचा अग्नीचा विचार करून, ऋतूचा विचार करून, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून. तर असा बर्थ कंट्रोल पिल्स घेतल्यानंतर त्या विड्रॉल केल्यानंतर किंवा चालू असताना जे स्थूलता वाढते, शुक्रदृष्टी आणि स्थूलता अशा प्रकारचं ते प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये कुष्ठ चांगलं उपयोगी पडतं. कुष्ठासोबत तुम्ही तुमच्या युक्तीने दुसरी औषधं द्या. कुष्ठाचं जर तुम्ही ते रसगुण युरेपक बघितलात तर द्रव्यगुण पुस्तकामध्ये आहे, तिक्त कटू आहे, मधुर आहे किंवा उष्ण आहे त्याचं वीर्य. हिस्टेरेक्टॉमी आणि मेनोपॉज डॉक्टर वैद्य शिवाकांतांनी सांगितले. हिस्टेरेक्टॉमी आणि मेनोपॉज नंतर येणारे स्थौल्य तेही सांगणार आहे मी. तर हिस्टेरेक्टॉमीमध्ये जे स्थूलता येते त्याच्यात आशय जातो, गर्भाशय जो आहे त्याचा आत्ताच येतो उत्तर, गर्भाशय जातो आणि आयुर्वेदाने अभाव पदार्थ मानलेला नाही. याचा अर्थ काय आहे की ज्यावेळी गर्भाशय जातो ते गर्भाशय नाही असं म्हणण्यापेक्षा तिथे वातवृद्धी झाली असं म्हणणं हे आयुर्वेदाला मान्य आहे. त्यामुळे जो सांख्यवाद आहे सांख्य दर्शनाचा सत्कार्यवाद तो आयुर्वेदाने मानला आहे. त्यामुळे असा जर गर्भाशय काढला तर तिथे अभाव निर्माण होण्यापेक्षा वातवृद्धी होते आणि त्या वातवृद्धी कमी होण्यासाठी शरीराने निर्माण केलेलं मेद हे ओटीपोटावर खूप जमतं. तर असा विचार करून हिस्टेरेक्टॉमीनंतर येणारं स्थूलता किंवा ओटीपोटावर जमलेलं मेद असा विचार करावा लागतो. मेनोपॉज नंतर येणारं स्थौल्य, मेनोपॉज नंतर येणारं स्थौल्य, ती मेनोपॉज लवकर आली, प्रॉपर आली तर शक्यतो ती येत नाही. लवकर आली तर येण्याचे चान्सेस वाढतात आणि तशा दृष्टीने आर्तोजननं औषधं परत देऊन वाताचं अनुलोमन करावं लागतं आणि तो कधीकधी मेदावृत्त वात असं लक्षण दिसतं. ती स्थूलता नसून वजन नसतं वाढलेलं पण मेद लटकत असतं. तर अशामध्ये मेदावृत्त वात असं चिकित्सा देऊन ते कमी करावं लागतं. लगेच पाळी सुरू होते आणि प्रॉपर टायमाला मेनोपॉज येतो आणि ते वजन नंतर काही वाढत नाही. असो, पुढे जाऊया. कुठे आलेलो मी? बर्थ कंट्रोल पिल ज्या घेतात स्त्रिया, तर त्याच्यामध्ये जी स्थूलता येतात कुष्ठ वापरतात आणि ते त्याच्यासोबत तुम्ही हिरडा आणि तुमची कॉम्बिनेशन युक्तीप्रमाणाने तुम्ही बदलू शकता. नंतर तर नंतर काही लोक, एक कॉमन कारण आहे स्थूलतेचं की अँटी सायकोटिक ड्रग्स काही लोक घेत असतात. म्हणजे सिझोफ्रेनियासाठी क्लोझापाईन घेणं किंवा हॅलोपेरिडॉल घेतात अशी लोक. आणि जी कायम क्वेश्चन लास्टला मध्ये घेतो कारण लास्टला परत वेळ मिळालेला नाही मिळेल हे काही सांगता येत नाही म्हणून मी मध्येच घेतो आहे. तर ठीक आहे. आणि परत ती विंडो वर जाते म्हणून मी आत्ताच क्वेश्चन घेतो आहे. तर क्लोझापाईनसारखे ड्रग्स जे अँटीसायकोटिक आहेत, हॅलोपेरिडॉलसारखे ड्रग, आणि हे रोज घेतल्यानंतर असा बर्नीसारखा चेहरा होतो रुग्णाचा आणि त्याला कफभूयिष्ठ लक्षणं खूप असतात त्या पेशंटला. तर अशांची जर औषधं बंद केली तर लगेच त्यांना त्रास होतो आणि विड्रॉल सिम्पटम दिसतात. तर अशामध्ये जे लेखनीय द्रव्य द्यायचे ते म्हणजे वेखंड, वचा. आणि वचा दिल्यानंतर तुम्ही त्याचं ही ड्रग्स हळूहळू टेपरिंग डोसने तुम्ही कमी करू शकता. सोबत तुम्हाला बाकीचे सगळे विचार करायचेच आहेत पण मी चॉईस ऑफ ड्रग सांगतो आहे. आणि वचाने अशा पद्धतीचं लेखनकर्म अशा रुग्णामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने कमी होतं. जर ती औषधं बंद केली असता त्यांचं काही हृदयामध्ये हृदयस्पंदनं किंवा अशी जर काही लक्षणं दिसत असतील तर त्याच्यासोबत अर्जुन जर दिलं तर अर्जुन अशामध्ये सुंदर पद्धतीने लेखनीय काम करतं अशा स्थूल पेशंटमध्ये. तर अशा पेशंटमध्ये तुम्ही वेखंडाचा चांगला उपयोग करू शकता. मात्रा कमी द्यायची, थोड्या प्रमाणात द्यायचं. आणि मी कुठल्या लेक्चरच्या बरं वचा एका लेक्चरमध्ये मी सांगितली तर तिथे बघा तुम्ही वचा कशी द्यायची आहे. नंतर ती वचाची जी मुळी आहे ती तोंडात ठेवून चगळायला जरी दिली तर थोड्या प्रमाणात वचा दिवसभर जाते आणि ते गोळी सुटते.
अशा पद्धतीचं तुम्ही करू शकता. नंतर अँटी डिप्रेशन ड्रग काही लोक घेतात, जसं ॲमिट्रिप्टिलसारखी. ही द्रव्य, ही जी ॲलोपॅथीची औषधं सांगतोय मी, त्याचा अभ्यास करून पॅरलल त्याचे विषय बघून, म्हणजे ती औषध दिल्यानंतर शरीरावर पहिली जो काही दिवसानंतर जो साईड इफेक्ट होतो कुठल्या धातूवर होतो, त्याची लक्षणं काय होतात, लक्षणं समुच्चय दिल्यानंतर त्या धातूंचा लक्षण समुच्चय काय दृष्टींचा, असं कम्पॅरेटिव्ह करून त्यांचं हे केलेलं आहे. तर ॲमिट्रिप्टिलसारखी जी औषधं आहेत ती मज्जागत वाताचं वैषम्य आणतात. कपाळाला वच्याचा लेप लावू शकता. तर कपाळाला वच्याचा लेप कधी लावायचा, ज्येष्ठमधात जटामांसीचा कधी लावायचा, हे मी एका लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तर ॲमिट्रिप्टिलसारखी औषधं घेतल्यानंतर मज्जागत वाताचं वैषम्य होतं. म्हणजे कधी वात कमी होतो, कधी वात वाढतो, आणि हे असं दिसतं लक्षण. त्याच्यामध्ये मूड स्विंग दिसतं, त्याच्यामध्ये त्या पेशंटमध्ये आज तो ॲक्टिव्ह आहे तर उद्या एकदम झोपलेल्यासारखा दिसतो, आणि गोळी दिली की परत त्याचं काम पेशंट व्यवस्थित होतो, परत त्याला मध्येच डोकं दुखणं, अशा पद्धतीची लक्षणं असतात. हे असं वैषम्य दूर करायचं असेल तर तुम्हाला वचा जी सांगितली ती सोबत निर्गुंडी आणि रौप्य भस्म अशी औषध दिली असता ही लक्षणं कमी होतात. युक्तीप्रमाणाने त्याची मात्रा काळ तुम्ही ठरवायचा आहे. निर्गुंडी मज्जागत वाताचं शमन करते. कधी कधी कसं करावं लागतं तुम्हाला, रात्री म्हणजे ज्या दिवशी तो पेशंट ॲक्टिव्ह नसेल, म्हणजे जो हायपर असेल, त्या दिवशी तुम्हाला जटामासी वापरावी लागते किंवा निर्गुंडी वापरावी लागते, आणि ज्या दिवशी तो असा झोपल्यासारखा जाणवेल त्याला त्या दिवशी वचा वापरावं लागतं. हे असं साईड बाय साईड वापरावं लागतं. तेही लोक तशीच औषधं वापरतात, मूड स्टॅबिलायझिंग आणि अशी, आणि मग ती औषधं आपल्याला कमी करताना मग एक सिंगल डोसमध्ये औषध देता येतं. तर अशा पद्धतीची औषधं वापरून तुम्हाला ती औषधं कमी करता येतात, आणि औषधं कशी कमी झालेली आहेत पेशंटची कितीतरी. आपल्या डोक्यात बसलं पाहिजे की आपल्याला ती औषधं बंद करायची आहेत, तर तो आपले ट्रीटमेंट घेणार. आपली पण ट्रीटमेंट चालू आहे, तो पण फराळ चालू आहे. मग काय त्याचा रिझल्ट कशाने भेटला, नेमका आपण कशावर ट्रीटमेंट करतोय, त्याच्या लक्षणांवर करतोय की त्या औषधांच्या साईड इफेक्टवर करतोय, हे आपल्याला तरी कधी कळणार. म्हणून औषधं हळूहळू का होईना त्याचा अभ्यास करून ती बंद करायला पाहिजेत, आणि तरच तुम्हाला तो पेशंट टिपिकली कळणार आहे व्यवस्थित. तर अशा दृष्टीने तुम्ही ती वचा, निर्गुंडी, रौप्य भस्म सूक्ष्म करून वापरू शकता तुम्ही. मग तुम्ही तिथे सारस्वत, अरिष्ट अशा पद्धतीची पण औषधं. पण आपल्या लेखनीय हा विषय चालू आहे म्हणून मी वेखंड सांगितलं. नंतर कॉमन जे तुमच्याकडे पेशंट येतात ते बी पीच्या गोळ्या घेणारे पेशंट जास्त येतात प्रत्येकाकडे, आणि कॉमनली त्यांच्याकडे कॅल्शियम ब्लॉकर किंवा बीटा ब्लॉकर्स असतात. तर हे बीटा ब्लॉकर्स जे आहेत, बीटा ब्लॉकर्स म्हणजे मेटाप्रोलॉल किंवा प्रोपेनोलॉल, हे जे लॉल आहेत ते सगळे बीटा ब्लॉकर्स जे आहेत. हे बीटा ब्लॉकर्स हे मांस धातू हृदयाचा आणि मज्जा धातू ह्याच्यावर त्यांचं काम होतं, आणि त्यांचीच ती दृष्टी करतात. त्यामुळे हे बीटा ब्लॉकर्स काढले की परत हार्टबीट्स जे आहेत ते इरेग्युलर व्हायला लागतात, तुम्ही जर ते विड्रॉल केले तर. त्यामुळे ते असे विड्रॉल करून चालत नाहीत. मग हे बीटा ब्लॉकर्स जर आपल्याला, आणि ती जास्त काळ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पण ओबेसिटी पेशंटमध्ये दिसायला लागते, आणि मग आपण त्यांना सांगतो की हे कमी खा, ते कमी, त्याच्याने ती झालेली नसते, ती ड्रग इंड्यूस ओबेसिटी असते. आणि हा स्थूलपणा कमी करायचा असेल तर कुटकी ही अतिशय सुंदर औषध आहे. तर कुटकी दिलीत तुम्ही. माईक कोणाचा चालू आहे? डॉक्टर विकास, जरा माईक बंद करा प्लीज. तर ही कुटकी तुम्ही वापरायची आहे. आता ही वापरताना मात्रा अतिशय कमी, म्हणजे दिवसाला जास्तीत जास्त 3 ग्रॅमपर्यंत गेली तरी बास आहे, किंवा ती आरोग्यवर्धिनी या दृष्टीने ह्या मार्गे जाऊ दे किंवा रसपाचक या मार्गे जाऊ दे. अशी कुटकी वजन कमी करते, आणि तुम्हाला ब्लॉकर्स जे आहेत, बीटा ब्लॉकर्स जे आहेत ते विड्रॉल करायला मदत पण करते. असा हृदरोग आणि शोथ असं कॉम्बिनेशन आलेलं, हृदरोग, ओबेसिटी, शोथ. तर स्टिरॉइड लॉंग टर्म, प्रत्येक स्टिरॉइडचं हे वेगळं आहे, आणि त्याची लक्षणं ही कफभूयिष्ठ जास्त आहेत. एक प्रश्न विचारला आहे
त्यामुळे ते स्टिरॉइड बंद करताना तुम्हाला जसं वर्धमान मात्रेत ते स्टिरॉइड त्यांनी चालू केलेलं नसतं, ॲक्च्युली ते करायचं असतं आणि वर्धमान मात्रेत ते कमी त्या टेपरिंग डोसनेच कमी करायचं असतं. तशाच पद्धतीने तुम्हाला रसायन औषधं किंवा त्या धातूची त्या अवयवाची औषधं वाढवावी लागतात आणि कमी करावी लागतात. तर कशासाठी ते स्टिरॉइड घेतलं आहे त्याच्यानुसार ते ठरतं. एका स्टिरॉइडला एक अँटीडॉट असं नाही आहे. तर तुम्हाला मी सांगितलं की प्रेडनिसोलॉनने अशी स्थूलता आली की कुष्ठ आपण हे करतो, कारण ते शुक्रावर जाणारं हे आहे आणि शुक्रदृष्टी करतं, म्हणून त्यानुसार आपण ते हे केलं. हायड्रोकॉर्टिझॉन असेल तर तुम्हाला पिंपळी वर्धमान मात्रेत वापरावे लागते रसायनासाठी. तर अशा पद्धतीचे तुम्ही सगळे विचार करा. सगळे ड्रग्सची नावं काढा जी तुमच्या रिपीटेड येतात आणि शक्यतो ज्यांची फाईल अशी मोठी फाईल घेऊन आलेली असतात पेशंट, जे हायर स्पेशलिस्टकडे जाऊन आले असतात, त्यांची ड्रग्स तर सेपरेटली काढा. त्यांची प्रिस्क्रिप्शनची बाजूला काढायची, लिहून घ्यायची आपण, फोटो काढायचा वाटलंच तर, आणि मग त्यांचे कंटेंट्स बघून त्याची फार्मॅकोलॉजी बघून ते कुठल्या स्रोतसाची लक्षणं दाखवतात, ती स्रोतदृष्टीची लक्षणं दाखवतात, कुठल्या धातूची दृष्टी दाखवतात का, असं काढून आपली स्रोतदृष्टी लक्षणं, धातुदृष्टी लक्षणं, धातुक्षय वृद्धीची लक्षणं ही काढून कंपेअर करून आपल्याला त्या द्रव्याचं आयुर्वेदिक चष्म्यातून ती बघता येतात. तर अशा पद्धतीने ती बघायची. तर कुटकी जी आहे ती तुम्हाला मी सांगितली की आरोग्यवर्धिनीसारख्या ह्याच्यातून वापरा, किंवा म्हणजे जर तुम्हाला स्थूलता असेल आणि त्वचाविकार अशा पद्धतीचं कुष्ठ असेल तर अशा पद्धतीचं असेल तर आरोग्यवर्धिनी मोठ्या प्रमाणात दिली तरी वजन सुंदर पद्धतीने अशांचं कमी होतं. बीटा ब्लॉकरचंवाल्यांचं तर होतच होतं. किंवा थोड्या प्रमाणात कुटकी नेहमी वापरायची आणि मग तुम्ही ती प्रोपेनॉल किंवा गोळी हळूहळू टेपरिंग डोसने बंद करू शकता. मज्जाधातूची लक्षणं काही ते दाखवतं, म्हणजे कफभूयिष्ठ लक्षणं डोळ्यात तुम्हाला दिसतात त्या रुग्णाची, आणि ह्याच्यातही ती कुटकीच अतिशय सुंदर काम करते. पोटातून कुटकी द्यायची. तर अशा पद्धतीने तुम्ही लेखनीय हे जे कर्म आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने असा विचार करून, किंवा आधुनिक वैद्यकशास्त्रातली औषधं आणि त्याचा शरीरावर होणार त्याच्याने वाढलेली ओबेसिटी असा विचार करून तुम्ही लेखन करू शकता. बाकीची औषधं आहेच. चित्रकासारखं औषध आहे जे अग्निमांद्य आणि स्थूलता अशामध्ये चांगलं काम करतं. तर असं तुम्ही वापरा. जे संतर्पणजन्य लोक आहेत ज्यांना खूप घाम येतो आणि तिखट आंबट खारट फ्लुडाकॉर्ट DVTमध्ये खूप दिवस प्रश्न विचारला आहे. रक्तदृष्टीमुळे त्वकदृष्टी, तर ही जी स्टिरॉइड्स आहेत ती रसदृष्टी, रक्तदृष्टी आणि शुक्रदृष्टी तर करतातच. तर त्या दृष्टीनं ती बघायची. त्याची लक्षणं कफभूयिष्ठ आहेत का पित्तभूयिष्ठ आहेत बघायची, आणि ती विड्रॉल केल्यानंतर काय लक्षणं दिसतात. तर ही जरी लक्षणं बघितली तर तुम्हाला धातू कळतो, स्रोतदृष्टी कळायला मदत होते. हे नेहमी अभ्यासाचा विषय आहे, ते तर त्या दृष्टीने करायचं. आणि रक्तपाचक चालू करून फ्लुरोकॉर्ड बंद करणं किंवा अशा पद्धतीचं कामं करावी लागतात. पुढे पण तर मी सांगितलं संतर्पणजन्य जे आहेत आणि ज्यांना घामाचं प्रमाण खूप आहे, हे मी रिपीट झालं तरी पण सांगतो की मग अशामध्ये त्वचाविकार असेल, घामाचं प्रमाण खूप असेल, अशामध्ये खदीर अतिशय सुंदर लेखनीय काम करतो, जे आपण पूर्वी सांगितले आहे. आणि ज्यांना घामाचं प्रमाण अतिशय कमी आहे, स्वेदाबाध आहे, म्हणजे घाम येतच नाही अजिबात, वृक्ष त्वचा आहे, अशा पद्धतीमध्ये देवदारसारखी औषधं, उष्ण औषधं लेखनीय म्हणून चांगली काम करतात. तर लेखनीय हे बृहण्याच्या विपरीत आहे, डोक्यात ठेवा. त्याला वायू महाभूत प्रधान औषधं लागतात. लघु वृक्ष गुणाचे असतील तर अतिउत्तम, उष्ण गुणाचे असतील तर कफाचं सुंदर पाचन होतं, शीत गुणाचे असतील तर कफाचं सुंदर शोषण होतं, कषाय रसाचे असतील तर शोषण होतं. आणि हे लेखनीय कर्म आपल्याला कफभूयिष्ठ व्याधींमध्ये किंवा शोफामध्ये, अर्बुदामध्ये, ग्रंथीमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे लेखनीय कर्म आपल्याला लागतं. त्यामुळे हा गण डोक्यात असा पक्का ठेवा. आपल्याला लेखनीय औषधं कधी कधी वापरायचे या दृष्टीने. आता आम्ही पुढच्या गणाकडे जातो. संधानीय थोडेच गण घेतो, म्हणजे 1 तासात कवर होतं आपलं. संधानीय गण. तर संधानीय म्हणजे काय, तर जे संधान करतं, मग ते बघनाचं संधान असेल नाही तर व्रणाचं संधान असेल. तर भग्नाचं संधान असा विषय, अशा डोळ्यात विषय घेऊन लिहिलेला गण आहे.
आणि ह्या संधानामध्ये श्रेष्ठ रस जो आहे तो म्हणजे कषाय रस. कषाय रसाचं बघितलं तर पृथ्वी आकाश महाभूत प्रधान रस आहे, जो क्लेदाचं शोषण करतो, रक्ताचं विशोधन करतो, क्लेदाचं पण शोधन करतो. आणि या दोन्ही कारणामुळे जी व्रण तिथं निर्माण झालेला आहे, ज्यामुळे व्रण भरत नाही, ज्या क्लेदामुळे, ज्या दूषित रक्तामुळे व्रण भरत नाही, तो व्रण तिथे भरायला लागतो किंवा अशा भग्नामध्ये शोषण झाल्यामुळे रोपण हे व्हायला लागतं. हा रस कषाय रस जो आहे म्हणजे लाक्षा तुम्ही डोळ्यासमोर घ्या. हा रस जो आहे तो रसरक्त व शिरा यांचं संकोचन करतो, त्यांना आकुंचन करतो. आणि आकुंचन जे व्रण जिथे आहे तिथे संकोचन झाल्यामुळे तिथे संधान काम अतिशय सुंदर पद्धतीने होतं. आता इथून पुढे तुम्ही ज्यावेळी संधानीय गण बघाल चरकांचे, तर त्याच्यात तुम्हाला कषाय रसाची तर द्रव्य दिसतीलच, पण त्याच्यात त्यांनी यष्टी मधू पण दिलेला आहे. तर अशा पद्धतीचं जर व्रण शुद्ध झाला, त्याच्यातला क्लेद गेला, दूषित रक्त गेलं, की तो व्रण भरण्यासाठी तिथे मांस परत निर्माण व्हावं लागतं. तिथे परत तिथले धातू जे गेले, अभाव झालेला आहे तो धातू तिथे निर्माण व्हावा लागतो. तिथे चांगलं रक्त निर्माण व्हावं लागतं. आणि ह्यासाठी तिथे मेद निर्माण होणं, रक्त निर्माण होणं, चांगलं मांस निर्माण होणं आणि त्याचं व्रणरोपण होणं, यासाठी तुम्हाला मधुर रस वापरावा लागतो. तिथल्या मांसादी धातूंची वृद्धी करण्यासाठी तुम्हाला तिथे मधुर रस वापरावा लागतो. त्यामुळे पहिल्या स्टेजला आपण कषाय रसाने धावन करतो, कषाय रसाने पानासाठी देतो, आणि व्रण एकदा का चांगला झाला की तिथं आपण नंतर मधुर रस वापरून त्याचं रोपण करतो. त्यामुळे मधुर रस हाही संधानीय आहे, कषाय रस हाही संधानीय आहे. फक्त आपल्याला ती कंडिशन कळाली पाहिजे. या गणाबद्दल काही खूप सांगण्यासारखं नाही, तरी पण छोटं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर यष्टीमधू जे येतं, आता लक्षात ठेवा तोंडातले व्रण आहेत. आता ह्या व्रणाला म्हणजे सपोज ऑपरेशन झालेलं आहे, हिरडी काढली आहे किंवा म्हणजे चांगली दाढ काढलेली आहे, वाकडी दाढ जर आली असेल ती काढली गेली, किंवा सपोज टॉन्सिलेक्टॉमी झाली आहे, तुमचं टॉन्सिलच काढलेला आहे, तर अशा वेळी तो व्रण हा शुद्धच असतो. तिथे परत कषाय देऊन तिथं काही शुद्धीकरण करण्याची गरज नसते. तर अशा टॉन्सिलेक्टॉमीमध्ये किंवा अशी दाढ काढलेली अशा ठिकाणी ज्येष्ठमध अतिशय सुंदर काम करतं. ज्येष्ठमध डोळ्यांच्या जखमा चांगल्या पद्धतीने भरून काढतं. डोळ्यावर लेप करणे, त्याचा काढ्याने डोळा धुणे, अशा पद्धतीने डोळ्याच्या जखमा, डोळा लाल झाला असेल तर तिथली बारीक जी हे आहे नस आहे ती कधी कधी रप्चर होते आणि डोळा लाल होतो. तर अशामध्ये ज्येष्ठमधाच्या काढ्याच्या धावनाने अतिशय लगेच रिझल्ट मिळतात. तिथे कषाय रस वापरून उपयोग नाही आहे, तिथे तुम्हाला मधुर रस वापरायला पाहिजे. आमाशयातले किंवा अन्ननलिकेतले, ग्रहणीतले असे जे काही व्रण आहेत, ज्याला आपण अल्सर म्हणतो मॉडर्नमध्ये, तर असे व्रण ज्येष्ठमधाने अतिशय सुंदर पद्धतीने कव्हर होतात. ज्येष्ठमधाचं मी काम एका लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, गोक्षुराचं पण सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने हे व्रण अतिशय सुंदर पद्धतीने भरून येतात. तुम्हाला ज्येष्ठमध थोड्या थोड्या प्रमाणात रोज द्यावं लागतं आणि ते तुम्हाला व्रण भरून काढावे लागतात. नंतर अस्थिभग्न जिथे होतं तिथे पिठवण जे आहे, सालवण पिठवण, त्यातलं पिठवण अतिशय सुंदर काम करतं. तर त्याचा जो प्रयोग आहे सांगितलेला आहे भावप्रकाशाने, तर तो मांसरसासोबत पिठवणीच्या मुळांचा काढा द्यायचा आहे. मी हा कधी प्रयोग केलेला नाही आहे. आणि त्याने तो अस्थिभग्न अतिशय सुंदर पद्धतीने कवर. पिठवण जर बघितलं तर मधुर मधुर उष्ण आहे आणि अस्थिभग्नामध्ये त्याचा सुंदर वापर, अतिशय सुंदर वापर होतो. मोचरस जो तुम्हाला माहिती आहे, गुदगत व्रण अतिशय सुंदर पद्धतीने रोपण होतं मोचरसाने. मोचरसाची बस्ती देणं, दुधात मोचरस शिजवून त्याची पिच्छा बस्ती देणं, अशा पद्धतीने गुदगत व्रण मोचरसाने अतिशय सुंदर पद्धतीने कवर होतात. मोचरस पोटातून जरी दिला तरी अधोग रक्तपित्त, रक्तार्श ह्यामध्ये लगेच रक्त थांबतं जाण्याचं. नंतर स्त्रियांच्या आजारामध्ये ज्यावेळी गर्भाशय आपण व्हिज्युअलाइज करतो, श्वेतप्रतरसारखे असतील किंवा डिस्फंक्शनल युटराईन ब्लिडिंग असेल, तर कधीकधी गर्भाशयाच्या आत किंवा योनी भागामध्ये व्रण झालेले असतात. आणि हे व्रण जर धावण करायचे असतील तर कषाय रसाने आपण करतो, पण त्यासाठी लोध्र अतिशय सुंदर पद्धतीने काम करतं.
तर लोध्राच्या काथाने ते धावन जर केलं किंवा त्याची उत्तरबस्ती दिली तर गर्भाशयाचे व्रण, सर्विक्सचे व्रण किंवा आउटर लेअर इनर लेअरचे जे म्युकोझल व्रण आहेत त्या धावनाने अतिशय सुंदर कव्हर होतात. योनी ब्राउन्स जरी फर्स्ट डिग्रीच असेल तरी त्या लोध्राच्या काथाने धावन केलं तरी सुंदर पद्धतीने कव्हर होतात. अशाच प्रकारचं हाडामध्ये म्हणजे अस्थिधातूचं संधानीय हा विषय येतो आणि ऑस्टिओपोरोसिस येतो की ज्यामुळे सतत हाडामध्ये क्रॅक जाणं, हाडाची झीज होणं आणि अशामध्ये पण व्रणकर्म संधानीय काम गरजेचं असतं. अशामध्ये आपण लाक्षा पोटातून देणं किंवा आभादी गुगुळ, लाक्षादी गुगुळ अशा पद्धतीचे औषध देणं. गोधूम हा एक संधानी आहे, गहू, तर गव्हाच्या चपात्या खायला देणं, अशा पद्धतीचे किंवा गव्हाची खीर देणं, अशा पद्धतीने हाडांची झीज चांगली भरून येते. फक्त श्रोतरोध नसायला हवा. मणक्यामध्ये असे पेशंट तुम्हाला येतील की डिजेनरेटिव्ह चेंजेस, सगळ्याच मणक्यामध्ये डिजेनरेटिव्ह चेंजेस आहेत किंवा लंबार व्हर्टिब्रेमध्ये डिजेनरेटिव्ह खूप चेंजेस आहेत आणि खूप तिथे झीज झालेली आहे. अशामध्ये जर संधानीय करायचं असेल, तुम्हाला तिथला बोन मास डेन्सिटी वाढवायची असेल, अशा पद्धतीचं काम करायचं असेल तर तिथे यष्टी मधू लाक्षा आणि विश्व असा लेप आम्ही देतो. तर अशाने ते डिजनरेशन खूप चांगलं कव्हर होतं आणि हे संधानीय गणामध्ये हा विचार सगळा आपल्याला करता येतो. लाक्षा संधानीय आहे, यष्टी मधू संधानीय आहे. विश्व हा आकाश महाभूत आणि अग्नी महाभूत गरजेचा असतो श्रोतसांमधून ते जाण्यासाठी, म्हणून तिथे विश्व वापरायचं आणि अशा पद्धतीचं डिजेनरेटिव्ह चेंजेस जे आहेत स्पाईनमध्ये ते कव्हर होतात. नंतर संधानीय झाला. अर्शोग्नगण, तुम्हाला काही प्रश्न विचारेल तर आत्ताच विचारा, कारण आता ऑलरेडी 5 वाजायला आलेत. मी आता पटापटावरतो. अर्शोग्नगण तुम्हाला काय, तुम्ही प्रत्येकजण वापरता अर्शोग्नगण, अर्शातली औषधं वापरता, त्यात काही थोडाफार डिफरन्शिएशन आहे. म्हणजे आम्ही जो विचार करतो तो सांगतो तुम्हाला मी. तर अर्शोग्नगणामध्ये कुटज औषध आहे. आता कुटज कुठे वापरायचं, तर मलबद्धता नसेल आणि कृमी असतील अर्शामध्ये, सांगतो मी. व्हेरिकोज वेन, डॉक्टर भालेरावांनी प्रश्न विचारला आहे, व्हेरिकोजमध्ये काय काय विचार करावा सांगतो, एका पटक्यात सगळं सांगतो. हे कुटज पहिला कव्हर करतो. तर अर्शामध्ये ज्यांना कृमी आहेत, तर कृमी आहेत, त्याच्यातून मलबद्धता, त्याच्यातून उदावर्त अर्श असं काही घडलेलं असेल तर अशामध्ये कुटज अतिशय सुंदर काम करतं. काहींच्या अर्शामध्ये द्रवमल प्रवृत्ती होते, प्रत्येक अर्शामध्ये नाही, काहींमध्ये पातळ संडासलाही होत असते आणि अशा किंवा रक्तमल प्रवृत्ती होते, अशामध्ये कुटज वापरतो. तर तुम्हाला एक सांगायचं राहिलं की अर्श जो आहे तो ट्रीट करताना तुम्हाला 3 तरी गोष्टी ॲटलिस्ट लक्षात ठेवायला लागतात. 1 अग्निदीपन करणं, 2 वातानुलोपन करणं आणि 3 त्याच्या रसव स्रोतसांवर काम करणं, म्हणजे रसधातूवर काम करणं, 4 मांसावर काम करणं. ह्या 4 गोष्टी तुम्हाला डोक्यात ठेवाव्या लागतात, तर तुम्ही अर्श एकदम सुंदर पद्धतीने औषधांनी बरा करू शकता मूळव्याध. तर असा रुग्ण अर्शाचा जो स्थूल आहे, त्याच्या पोटात कृमी आहेत, तिथे तुम्ही कुटज वापरू शकता. विडंगही वापरता येतं आणि विडंग म्हणजे विट अंगच आहे ते. विट अंग म्हणजे विट म्हणजे मळाचं अंग असलेला पक्वाशय, तिथे झालेल्या कृमींना विडंग. तर विडंगही वापरू शकता, कुटजही वापरू शकता. ह्या कुटजासोबत तुम्हाला वातन सांगते हिरडा हा प्रत्येक वेळी तुम्ही घ्यायचाच आहे. मी आता जी औषध होतं त्यासोबत हिरडा असं घ्यायचाच आहे तुम्ही. आणि तो जो हिरडा आहे तो आपल्याला अर्शोग्न आहे आणि तो प्रत्येक वेळी घ्यायचा आहे. नंतर कुटज कुठं वापरायचं, तर स्थूल रुग्ण असेल, बघा टिपिकल केस सांगतो. स्थूल रुग्ण असेल, त्याला पित्तभूयिष्ठ लक्षणं असतील, तो उष्ण, तीक्ष्ण, स्निग्ध असे रक्तपित्त प्रकोपक आहार खात असेल, अशा स्थूल रुग्णामध्ये अर्श असेल, कृमी असतील, तर तुम्ही कुटज वापरायचे. कुटज बघाल तर लघु, वृक्ष, तिक्त कशा आहे त्याचे गुण तुम्ही बघा द्रव्यगुणमध्ये. कुटजाचं स्तंभन कार्य होतं म्हणून तुम्ही त्याच्यासोबत हिरडा वापरायचे. लहान मुलांमध्ये ज्यावेळी अर्श असतो, कृमी असतो, त्यावेळी कुड्याची पानं वापरण्याची एक प्रथा आहे. तर व्हेरिकोज वेनमध्ये काय करायचं, तर प्रत्येक व्हेरिकोज वेनला रक्तमोक्षण करायचं नाही.
व्हेरिकोज व्हेन ही होते कशामुळे जर तुम्ही बघाल तर शिराखंडराची दृष्टी आहे, रक्ताची दृष्टी आहे आणि वाताचा विषय आहे, वाताची गती आहे. तर खूप उभे राहणारे पेशंट, पटकन मी कव्हर करतो व्हेरिकोज व्हेन. खूप उभे राहणाऱ्या रुग्णामध्ये ज्यामध्ये व्हेरिकोज व्हेन दिसते त्याच्या आहारामध्ये रक्तपित्त प्रकोपक असा काहीही आहार नसेल, त्याचा फक्त उभं राहण्याचं काम असेल आणि त्याच्यामध्ये व्हेरिकोज व्हेन दिसत असेल तर तिथे जलोका उच्चारण करून काही उपयोग नाही आहे. कारण रक्तपित्त प्रकोपातून ते काही निर्माणच झालेलं नाही आहे, ते वाताच्या गतीमुळे निर्माण झालेली विषय आहे, कॉम्प्रेशर फिनॉमिना आहे. त्या रुग्णाला तुम्ही पायाला पट्टी बांधणे, रात्री पाय वर करून झोपणे आणि क्रेप बँडेज बांधून त्यातल्या त्यात निदान परिवर्तन करणे हीच ट्रीटमेंट होते. अशा पद्धतीने बसून काम करायला त्याला सांगायचं. ज्यावेळी शक्य आहे त्यावेळी पाय वर करून बस असं म्हणायचं, तरच त्यांची व्हेरिकोसिटी कमी होते. दुसरे जे व्हेरिकोज पेशंट असतात ज्याच्यामध्ये रक्तपित्त प्रकोपक आहार विहार असतात, काही आधुनिक वैद्यकशास्त्रातील औषधं असतात, ते आता मी इथं सांगत नाही कारण ते परत सगळं वाढतं, रक्तपात ॲस्पिरिनसारखी औषधं असतात. अशा पेशंटमध्ये ज्यावेळी व्हेरिकोसिटी वेन येते, रक्तपित्त प्रकोपक औषधं असल्यामुळे शिराखंडरांची दृष्टी झालेली आहे, अशामध्ये तुम्ही रक्तमोक्षण करायचं आहे आणि चंदनबाला लाक्षादी तेल देणं, मग ताप्यादी लोह देणं, हे सगळं त्यावेळी करायचे. खूप उभे राहणाऱ्या पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये रक्तपित्त प्रकोपाची काही कारणे दिसतात त्याच्यामध्ये रक्तमोक्षण करून काही रिझल्ट मिळत नाहीत. पुढचा विषय, पुढचा प्रश्न आहे हायपरटेन्शन कोलेस्ट्रॉलमध्ये पाचनाचा कसा विचार करावा, कोणता कशा उपयुक्त आहे. तर हायपरटेन्शनमध्ये आयुर्वेदिक विचारच करायचा. एक फक्त थोडक्यात माहिती सांगतो आणि पुढे जातो मी कारण विषय आपला वेगळा आहे. तर रक्ताचं संघटन लक्षात ठेवायचं. रक्त हे पृथ्वी महाभूत प्रधान आहे, अग्नी महाभूत प्रधान आहे, द्रवगुण प्रधान आहे. हे गुण लक्षात ठेवा रक्ताचे. 2 वायूचे गुण. 3 हृदय हा साक्षात अवयव. हे एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला हायपरटेन्शन कशामुळे नेमकं वाढलं हे कळतं. आणि हे जर तुम्हाला कळालं की रक्ताच्या द्रवगुणामुळे वाढलं आहे, रक्ताच्या तीक्ष्ण गुणामुळे वाढलं आहे, उष्ण गुणामुळे वाढलं आहे, की साक्षात हृदयामध्ये विकृती आहे, की वायूमुळे ट्रिगर बसतोय, कधी कधी कशाचा प्रॉब्लेम नसतो, केवळ वातवृद्धी असते मग हायपरटेन्शन असतं. त्या हायपरटेन्शन बस्तीने कव्हर होणार आहे. रक्ताशी संबंधित काही असेल तर ते विरेचनाने कव्हर होणार आहे. हृदयाशी संबंधित असेल तर त्या आवर जाणारी द्रव्य उपयोगी पडणार आहेत. अशा पद्धतीने हायपरटेन्शनचा ब्रॉड विचार करावा लागतो. खूप त्यात गोष्टी आहेत. तर पुढचा अर्शोग्न गण जो येतो तो अर्शोग्न द्रव्य येतं ते म्हणजे बेल. आणि ज्या अर्शामध्ये शूल आहे किंवा अतिसार प्रवाहिका आहेच आणि शूलही आहे, अशा अर्शामध्ये, अशा स्थूल व्यक्तींमध्ये अशा अर्शामध्ये तुम्ही बिल्व वापरायचे. अर्शातून उत्पन्न झालेला श्वास असेल, अर्शातून उत्पन्न झालेल्या उदावर्तातून उत्पन्न झालेल्या गर्भाशयाच्या काही विकृती असतील, तिथं बिल्व अतिशय सुंदर काम करतं. हे पित्तवर्धक आहे, कफवातग्न आहे, कफभूयिष्ठ लक्षणं असलेल्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही बिल्व वापरा. गुदकंडू अशी लक्षणं असेल त्या अर्शामध्ये तर कुठंच सुंदर काम करतं. आणि गुदशूल असेल तर ते तिथे बिल्व वापरायचं. यासोबत औषधांमध्ये तुम्ही हिरडा पाठा हे वापरायचं आहे. पाठा हे गुदगामी आहे, हिरडा हे अनुलोमक आहे. पुढे जाऊया. तर विश्व एक येतं. विश्व सुंठ सगळ्यांना माहितीच आहे. सुंठ ही वातवेदीमध्ये पण येते, सगळ्यामध्ये येते. सुंठ ही वृक्ष आहे, हा विचार डोक्यात ठेवायचा. आणि ज्या अर्शाच्या रुग्णामध्ये अजीर्णाची लक्षणं असतील, ज्याच्यामध्ये अग्निमांद्य असेल, स्थैमित्य असेल, अजीर्ण असेल, तोंडात लाळ येणं, प्रसेकय लक्षण असेल, अधमान असेल, पोटात शूल असेल, अशी काही लक्षणं असतील तिथे तुम्ही सुंठही वापरायची म्हणजे जेणेकरून त्याचा रसधातू चांगला होतो. तर विश्व झालं. नंतर आलं अष्टांगहृदयकारांची कॉम्बिनेशन येईल त्याचाही प्रत्येक वेळी विचार करायचा. पाठा बिल्व, पाठा धमासा, पाठा सुंठ, पाठा अजमोदा ही कॉम्बिनेशन. त्याच्यासमोर तुम्ही पुढं वाढवा. पाठा हिरडा, पाठा सुंठ, ही गोक्षूर अशी कॉम्बिनेशन तुम्ही वाढवू शकता आणि अवस्थेनुसार ती बदलू शकता. नंतर हिरडा हे पक्वाशयातील, हिरडा जे अर्शोग्न आलेलं आहे ते पक्वाशयातील आम्हाचं पाचन करतं. ती थोड्या थोड्या मात्रेत रोज रोज दिल्यानंतर ते अनुलोम आहे आणि पाचन करतं. अशा पद्धतीने हिरडा हा प्रत्येक ह्याच्यात वापरायचाच तुम्ही, फक्त राहिलेली द्रव्य ही फक्त बदलायची. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला सांगितलं दीपन काम करणं, वातानुलोमन काम करणं, मांसधातूवर काम करणं, रसधातूवर काम करणं अशी तुम्हाला करावी लागतात. जसं रस व स्रोतसांवर काम करायचं आणि त्यानुसार संप्राप्ती भंग करायचा असेल तर कुटज, भल्लातक किंवा चित्रकसारखी औषधं तुम्हाला वापरावी लागतात जी रस व स्रोतसांवर काम करतात. हिरडा हा मांसाग्नी वाढवणारं द्रव्य आहे, अनुलोमक आहे
अर्श हा मांसाचा व्याधी आहे. त्यामुळे हिरडा हा अतिशय सुंदर काम करतो. ज्याच्यामध्ये डायबिटीस आहे, अर्शामधून पू येतो किंवा रक्तमिश्रित पू असं अशा प्रकारचं लक्षणं दिसतात, त्याच्यामध्ये तुम्ही दारवी वापरायची आहे. लक्षात ठेवा, अर्शाला शुश्रूषाचार्यांनी पहिला औषधाला प्राधान्य दिलं आहे, मग शस्त्रकर्माला केलं आहे. ॲनोरेक्टल प्रॅक्टिसमध्ये अर्श हा क्षारसूत्राने किंवा ह्या अनेक गोष्टींमुळे काढला जातो वेगवेगळ्या पद्धतीने वापरून. आता तर वेगवेगळ्या लिगेशन्स आहेत, स्टेपलर पद्धत आहे. तर ह्याच्यामध्ये ॲनेस्थेशिया दिला जातो आणि त्याच्यात तो अर्श काढला हे कळत पण नाही. ज्यावेळी क्षारसूत्राने अर्श काढला जातो, ती प्रचंड कळ येते, तिथे नर्व सप्लाय खूप असतो त्या जागेला, आणि ती कळ, ती जी वेदना आहे ती इतकी भयानक असते की त्याच्याने यकृतोत्तेजन होतं आणि अर्शाची संप्राप्तिभंग होते. पण असं क्षारसूत्र केलं जात नाही आणि त्यामुळे ती संप्राप्तिभंग होत नाही आणि परत ऑपरेशन केल्यानंतर परत परत अर्श उत्पन्न होतो. त्यापेक्षा तुम्ही औषधी उपचाराने संप्राप्तिभंग करून अर्शाला ट्रीटमेंट करू शकता तुम्ही. पुढे जाऊया. आता थोडे वेळ राहिला आहे, प्रश्न विचारा आणि मी आता एकच गण घेतो आणि आपलं आजचं संपू. तर अर्शोग्न गण झाला. नंतर जो येतो नंतर स्तन्य शोधन म्हणून गण आहे, तो येतो. तर स्तन्य शोधन म्हणजे दूध जे येतं मातेला, ते दुधामध्ये जी दुष्टी असते ते शोधन करणारे, ती दुष्टी वाढवणारी काही द्रव्य आहेत. तर ती द्रव्य ह्या गणात आलेली आहेत. तर मुळात स्तन्य संपत आहे ते तुम्ही वाचा आणि मग तुम्हाला विकृत काय आहे ते कळेल. मग त्याचा वर्ण, गंध, रस, स्पर्श हे ह्याच्याने त्याची विकृती आपल्याला शोधता येते. स्तन्य दूध पाण्यात टाकलं की ते पाण्यात लगेच मिसळलं की ते प्राकृत आहे, त्याचा गंध तसा नसेल, वाईट घाण गंध नसेल आणि पाण्यात पटकन मिसळत असेल तर ते प्राकृत आहे. आणि जर दोषानुसार त्याची जर दृष्टी झाली तर म्हणजे वाताची असेल तर ते फेसाळ असतं, हे काही मी सांगत नाही, तुम्हाला माहिती आहे. पातळ असतं किंवा वातज स्तन्यदृष्टी जर असेल आणि जर बाळ दूध पित असेल तर बाळाची भूकच भागत नाही. ते बाळ कितीही दूध पिलं तरी ते रडतच असतं, त्याला वरून परत पाजावं लागतं. मग ती माता म्हणते की माझ्याकडे मला दूध खूप आहे पण त्याला दूध पुरत नाही. मग दिवसभर ते जर दूध पिऊन त्याला दूध पुरत नसेल, हे असं जर लक्षण तुम्हाला बाळांमध्ये दिसत असेल, स्त्रिया ज्या प्रॅक्टिस करतात त्यांना असे पेशंट असे खूप येणार तुमच्याजवळ, तर ही वातज स्तन्यदृष्टी आहे असं तुम्हाला ते निदान करावं लागणार आहे. प्रश्न आलाय मला, पेशंटमधील व्यंग याबद्दल विचार कसा करायचा. मला प्रश्न नाही कळाला, परत विचारा नीट. तर असा जो रुग्ण तुमच्यासमोर येईल की तो दूध दिवसभर बाळ पितंय पण त्याचं पोटच भरत नाही, तर ही वातज स्तन्यदृष्टी आहे. एक तर त्याची भूक खूप आहे, नाही तर वातज स्तन्यदृष्टी आहे. तर ते तुम्हाला दूध चेक केल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि ते बाळ कितीही पिलं तरी ते बारीकच होत राहतं. तर अशा वातज स्तन्यदृष्टीवर तुम्हाला वातज स्तन्यदृष्टी घालवणारी औषध द्यावी लागतात, म्हणजे दशमुळासारखी औषध द्यावी लागतात. नंतर पित्तजन्य स्तन्यदृष्टीमध्ये काय होतं की त्या दुधाला वास येतो, घाण वास येतो आणि बाळ जे दूध पितंय त्याला पित्ताचे काही व्याधी होतात. म्हणजे मग त्याला ते संडासची जागा लाल होणं, नॅपकिन रॅशेस येणं आणि मग ते नॅपकिन बदलून बघतात, सगळं बघून परत परत रॅशेस येत असतील तर ही पित्तज स्तन्यदृष्टी आहे. किंवा लहान मुलाला लहान लाल लाल पुरळ येतात आणि ही पित्तजन्य स्तन्यदृष्टी असते. त्यामुळे प्रत्येक बाळ तुमच्याजवळ आल्याने अशी केस आली तर स्तन्यावर ते जर असेल, दूध पित असेल गाईचं, तर त्या दुधाचा विचार करायलाच पाहिजे तुम्हाला. तर अशा पद्धतीचा विचार करून तुम्ही पित्तज स्तन्य शोधन, पित्तज दोष जो स्तन्यातला आहे तो तुम्हाला घालवायला पाहिजे. व्यंग, हाऊ टू थिंक अबाउट व्यंग इन मेल पेशंट. न्यच्छ व्यंग विचारायचं का तुम्हाला? व्यंग म्हणजे तर झालं. नंतर कफज स्तन्यदृष्टी असेल तर तुम्हाला माहिती आहे की ते स्तन्य असे चिकट असतं किंवा पाण्यावर टाकलं तर ते खाली बुडतं, अशा पद्धतीचं ते स्तन्य असतं. आणि अशी स्तन्य असतील तर ते बाळ पण असं त्याची वाढ पण खूप होते आणि ते स्थूलता त्यामध्ये खूप येते. ते त्याला सतत सर्दी खोकला असं सतत त्या बाळाला हे होत असतं, नाकात नेहमी पाणी असतं. तर अशावेळी तुम्हाला कफज स्तन्यदृष्टीची ट्रीटमेंट करावी लागते. तर
काही कॉम्बिनेशन्स अष्टांग हृदयकार आणि ह्यांनी दिलेलीच आहेत कॉमन कॉम्बिनेशनची सगळ्याच स्तन्यदृष्टीवर जातात, जसं पाठा, सुंठ, देवदार, मुस्ता, मुरवा, अमृता, इंद्रयव अशी काही कॉम्बिनेशन, किरात, तिक्त, कुटकी, सारिवा अशी कॉम्बिनेशन्स जी आहेत त्याचा काढा जरी दिला तरी बऱ्यापैकी सगळ्या स्तन्यदृष्टीमध्ये कवर होतात त्या कॉम्बिनेशनमध्ये. नंतर अशा या स्तन्यदृष्टीमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी विचार करायचा, जसं वातजन्य स्तन्यदृष्टी असेल तर दशमुळासारखी औषधं वापरायची आहेत. पित्तजन्य स्तन्यदृष्टी असेल तर गुडूची, शतावरी, सारिवा, चंदन, निंब अशा पद्धतीची औषधं वापरायची आहेत. ह्याच्यात पण तुम्ही पृथकत्व गुणांचं करू शकता. म्हणजे काय तर उष्ण गुण, ती जी आई आहे ती जर काही उष्ण गुणाचा आहार खाऊन स्तन्यदृष्टी झाली असेल तर तिला सारिवा, चंदनासारखे औषध देऊन तिची पित्तज स्तन्यदृष्टी कव्हर करायची आहे. जर ती स्त्री तीक्ष्ण गुणाने काही करत असेल, तीक्ष्ण गुणाची औषध हे घेत असतील, आहार विहार असेल तिचा तशा पद्धतीचं काही असेल, किंवा क्षयजन्य काहीतरी टीबीतून बाहेर आली आहे स्त्री आणि तिला अशी पित्तजन्य धातुक्षयातून पित्त प्रकोप असा झाला आहे आणि पित्तजन्य स्तन्यदृष्टी झाली असेल तर तिला शतावरीसारखं सुंदर औषध नाही, शतावरी तिला द्यायची. मांसक्षयातून, मेदक्षयातून दाह आणि त्याच्यातून झालेली स्तन्यदृष्टी अशा पद्धतीचं काही असेल तर गुडूचीसारखं औषध अतिशय सुंदर काम करतं. तर ते तुम्ही तसा विचार करायचा, कधी निंब वापरायचं, कधी चंदन वापरायचं, कधी सारिवा वापरायची, कधी सगळंच वापरायचं. कफजन्य स्तन्य फिमेल पेशंटमध्ये रसधातुदृष्टी, तर व्यंग हे जे आहे ते पित्ताचा वृक्ष गुण वाढणं म्हणजे सस्नेह पित्त सांगितलंय, तो थोडा जरी जे स्नेह आहे पित्ताचं ते कमी झाल्यामुळे वृक्षगुण वाढल्याने आणि तीक्ष्ण गुण वाढल्याने होणारी व्याधी आहे. हा गुण कमी करण्यासाठी आपल्याला जी द्रव्य लागतात ती शीत गुणाची, वर्ण्यकर अशा पद्धतीची द्रव्य लागतात आणि अशा पद्धतीची अनेक द्रव्ये मिळतात. ग्रंथात तसे लेपही आहेत. तर उन्हात गेल्यामुळे हे व्यंग जर येत असेल, अशा पद्धतीचं टिपिकल व्यंग असेल तर हाच विचार करायचा. शुक्रदृष्टीतून व्यंग जर येत असेल तर शुक्र शोधनासारखे औषधं वापरून ते व्यंग कमी करावं लागतं. विषातून उत्पन्न व्यंग असेल म्हणजे कॉस्मेटिक्स लावून हे येत असेल, वांग येत असेल तर त्याचा विचार म्हणजे मंजिष्ठासारखे औषध लावून तो विषाचा विचार करावा लागतो. उन्हात जाऊन येत असेल तर ज्येष्ठमध दुधातून लावून किंवा अर्जुन सालाची पावडर दुधातून लावून अशी औषध लावून ते व्यंग घालवावं लागतं. शुक्रदृष्टीतून व्यंग येत असेल तर शुक्रशोधन गण वापरून शुक्रावर जाणारी अशी औषधं म्हणजे आवळा, तर आवळ्याचं लेप लावून ते व्यंग घालवावं लागतं. अशा पद्धतीचा प्रत्येक वेळी हे करावं लागतो सनबर्नमध्ये. तर आता ग्रीष्म ऋतू आहे, बरोबर आहे. ग्रीष्मातले गुण काय आहेत सांगताना सांगितलंय तुम्हाला, हे आठवत असेल तर स्वेदन प्रकरण जिथे आलेलं आहे ते अतिस्वेदाची लक्षणं जिथे होतात, खूप घाम, स्वेदनाचा अतियोग जिथे होतो तिथे त्याची ट्रीटमेंटमध्ये ग्रीष्माची ऋतुचर्या पाळा असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर उष्ण आणि वृक्षगुण हा वाढल्यानंतर जो सनबर्न येतो तिथे आपल्याला काय काय वापरावं लागणार आहे तर स्निग्ध, शीत आणि सौम्य अशी औषधं वापरावी लागतात लेपमध्ये आणि अशी औषधं काढायची. मग ते शब्द होतो घृतक असेल ना, आणि जी वर्णे आहेत अशी औषधं वापरायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल सारिवा असेल तर अशी औषधं वापरून त्याचा वापर सनबर्नमध्ये करावा. चला पुढे जाऊया आणि आपण आता थांबूया, 5 झालेत. आणि कफदृष्टीची जर असेल स्तन्यामध्ये तर सुंठ, देवदारसारखी औषध वापरून ती कफदृष्टी घालवता येते. दृष्टी घालवायची म्हणजे काय तर तुम्ही पोटातून पण औषध देऊ शकता किंवा स्तनावर ह्या औषधांचा लेप जरी लावलात 15-20 मिनटं आणि एक अर्ध्या तासाने जर दूध बाळाला पाजायला लागला तरी ती स्तनदृष्टी कव्हर बऱ्यापैकी होते. बाळाला जर तुम्हाला औषध पाजायची आहेत आणि औषधं द्यायची आहेत आणि ती जर देता येत नसतील चाटण या स्वरूपात, तर तुम्ही स्तनावर लावायला त्याची लेप दिलेत तरी ते स्तन्यामध्ये त्याचं शोषण दिलं होतं. आणि जर त्रिदोषजन्य स्तन्यदृष्टी असेल तर सरळ तुम्हाला जे सांगितलं तो जो ते कॉम्बिनेशन वापरायचं, किंवा गुडूची, धमासा, पाठा, कुटकी असा काढा जरी दिला तरी त्रिदोषजन्य स्तन्यदृष्टी कव्हर होते. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे काही द्रव्य जी आहेत ती स्तन्यदृष्टी करतात जर ती आईने काही घेतली असतील तर. उदाहरणार्थ ओपॉइड ॲनाल्जेसिक जर काही तिने घेतलं असेल तर ती स्तन्यदृष्टी करतात. तर ही द्रव्य काढायची, खूप नाहीत पण आहेत, आणि ती द्रव्य जी मिल्क खराब करतात, स्तन्य खराब करतात अशी जी द्रव्य काढून त्याचा विषाप्रमाणे आणि त्या पद्धतीने विचार करून ती द्रव्य बंद करून तुम्हाला
स्तन्य शोधन काम करता येईल सुंदर पद्धतीने. बरं, अजून काही प्रश्न असतील तर 5 मिनटं मी थांबतो. आणि आता लेक्चर बऱ्यापैकी 1 तासाच्या वर गेलेलं आहे. काही विचारायचं असेल कोणाला ते विचारा. तर व्यंगाचा क्लिअर झाला विषय, सनबर्नचा विषय क्लिअर झाला. सनबर्न आणि व्यंग हे काय एकसारखंच आहे. तर उन्हात गेल्यानंतर तेवढ्यापुरती त्वचा काळवंटे ही संचयच्या अवस्थेतली, आणि एकदाच काळवंडली ही पुढची अवस्था आहे. तर त्या पद्धतीने विचार करायचा. पुढे काय अजून कोणाला प्रश्न असतील? 5 मिनटं थांबतो मी. आणि आज 3-4 गण झाले आपले. पुढच्या वेळी अजून काही घेऊ लेक्चर्स. आपल्याला कसं वाटलं लेक्चर्स, आणि अजून कुठले मला गुणाविषयी सांगा म्हणून मेसेज आले म्हणून मी गुणाविषयी लेक्चर घेतलं. आणि कशाविषयी, गणाविषयी सांगा म्हणून मी गणाविषयी लेक्चर घेतलं. अजून काही वेगळे विषय असतील त्याच्यावर बोलण्यासारखं काही असेल तर ते विषयी आपण घेऊ. काही प्रश्न असतील तर 5 मिनटं विचारा. आणि मी आता लेक्चर बंद करतो. हायपर टेन्शनमध्ये CKD मध्ये दृष्टी ठीक आहे. तर क्रॉनिक किडनीचे जे डिसीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लेदाचा विचार करावा लागतो. मी तुम्हाला सांगितली काही औषधं जी क्लेद खराब करतात, म्हणजे जी सल्फोनिलुरिया, ह्याच्यात ते CKD मध्ये जातोच नंतर पेशंट, आणि मग तो डायबिटीसचं कॉम्प्लिकेशन आहे म्हणून ते हे केलं जातं. दोष एकाची, जसं हायपरटेन्शनमध्ये पेशंट रात्री जागरण झालेलं असतं, जड अन्न खाल्लं असतं, दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे जातो आणि ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. अशा वेळी त्याला गरज असते झोपेची, त्याला गरज असते लंघनाची, पण त्याला दिली जाते बीटा ब्लॉकर. म्हणजे हृदयाचा काही दोष नाही, पण त्याला शिक्षा प्रत्येक वेळी दिली जाते. आणि जो हायपरटेन्शनचा पेशंट नाही तो त्या दिवसापासून हायपरटेन्शनचा पेशंट होतो, कारण त्याच्या पोटात रोज बीटा ब्लॉकर जातं. आणि बीटा ब्लॉकर जातं म्हणजे काय, ते हृदयाच्या मांसपेशींचं कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी करते. मग ती जर नॉर्मल आहे, तिचा काही दोष नाही, केवळ त्याचं जागरण झालं आहे, काल रात्री काहीतरी जड अन्न झालं आहे, आज पोट साफ नाही झालं आहे, वायूचं विमारगमन झालं आहे, त्याच्यातून वाढलेला BP असेल तर दोष दिला कोणाला जातो, हृदयाला. आणि असं 90% पेशंटमध्ये होतं. नसतो, ट्रान्झिएंट BP वाढलेला असतो, पण तो कायमचा हायपरटेन्सिव्ह पेशंट होतो. म्हणून तुम्हाला हे करायचं आहे. ॲलोपॅथीची औषध तुम्हाला त्यासाठी कळली पाहिजेत. त्याचा हेतू म्हणून कसा विचार करायचा हे विचार करूया. तर प्रॅक्टिकली जी काही विषय आहेत त्याचा आपण प्रत्येक वेळी विचार करायचा. ठीक आहे. ही 3 द्रव्य आहेत आपल्या ग्रंथकारामध्ये आहेत, माझंच काय नाही. त्रिदोषजन्यमध्ये गुडूची, धमाचा, पाठा, कुटकी. तर NSAID रेग्युलर घेणाऱ्यामध्ये काय करावं, प्रत्येकाचं तुम्हाला मी होमवर्क दिलेला आहे. तर जे प्रोटॉन पंप इनिबिटर घेतात किंवा ओमेप्रोझॉल जे घेतात त्याच्यामध्ये काय करावं, त्याच्यामध्ये छर्दीच्या वेगाचं धारण केल्यामुळे त्यांची, जर तुम्ही हे बघाल पॅन्टाप्रोझॉल खूप काळ दिल्यानंतर काय काय दिसतं, तर तुम्हाला ते तिथे दिसेल विसर्प कोष्ठ, कुष्ठाक्षी, कंडू, पांडवा, मयजारा, सकाळ, हे सगळं लक्षण अशी रांगेत दिसणार. कळालं का? तर ते छर्दी वेगाचं रोधन केल्यामुळे होतं, आणि मग त्याला वमन दिलं की त्याचे लक्षणं कमी होतात. तर त्याचा तुम्ही तसा अभ्यास करा, आणि तुमचं पण प्रॅक्टिसमध्ये तो विचार तुम्ही करू शकता. चला, लेक्चर आता आपण थांबूया. धन्यवाद. ओके.